एकीकडे प्रथमच उन्हाळा लांबलेला आणि अचानक अगोदरच्या दिवशी झालेल्या पावसामुळे गावकरी सुखावले होते। चांदूर रेल्वे तालुक्यातील वाईबोत येथील शिक्षकांनी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेश शुभारंभासाठी थोडे वेगळेपणाने साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला। गेल्या वर्षभरातील शाळेतील भौतिक व शैक्षणिक परिस्थितीत झालेल्या आमूलाग्र बदलामुळे गावकऱ्यांनी एकमताने आम्ही सर्व सहभागी होणार असल्याचे सांगितले। सकाळी सर्व प्रवेश पात्र मुली गुलाबी लुगड्याच्या पोशाखात सजलेल्या, त्यात शाहू महाराज यांच्या जयंती व जिजाऊ माता पुण्यतिथी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी शाहू महाराज, जिजाऊमा, गाडगे महाराज, सावित्रीबाई फुले आणि विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात नटलेले होते। गावकऱ्यांनी स्वतः बैलगाडीची सजावट करत त्यामध्ये प्रवेश पात्र मुलांना बसविले। पालकांनी पालखी तयार करून त्यात विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेस पुस्तकांची सजावट केली होती। गावातील भजनी मंडळींच्या पताका व टाळ मृदंगा निनादात गावकरी एकरूप झाले होते। सरपंच सुनीता शेळके व शाळा व्यवस्थापन समिती प्रमुख भारती चौधरी यांनी सुद्धा पालखीला खांदा देत प्रदक्षिणेत पुढाकार घेतला। गावात प्रत्येक घरासमोर पालखीधारकांचे पायाची पूजा करण्यात आली। पालखी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनानंतर आंबेडकर नगरात वयस्कर महिलांनी भीमगीते गाऊन मुलांचा उत्साह द्विगुणित केला। अखेर शाळा पालखीच्या अंतिम चरणात मुलीसह महिलांनी फुगडीचा फेर धरत भजनाच्या आसमंतात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। माध्यमिक मराठी शाळा जिल्हा परिषद वाईबोत आणि आज आमच्या गावामध्ये पहिला शाळा सुरू झालेली आहे आणि पहिला वर्ग ची शाळा चालू झालेली आहे आणि आज आम्ही आमच्या गावामध्ये मिरवणूक काढलेली आहे। जणू काही आम्हाला आमच्या गावामध्ये आज पंढरपूर घडल्यासारखं वाटत आहे। आमच्या गावामध्ये खूप चांगली प्रगती झालेली आहे आणि आमच्या गावामध्ये सर लोक आणि मॅडम वगैरे खूप छान आलेले आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांची प्रगती खूप चांगली या रीतीने झालेली आहे आणि आम्हाला याच्यात खूप आनंद वाटत आहे की आमच्या गावामध्ये खूप सारी सुधारणा होत आहे आणि आमच्या गावातील विद्यार्थी पण खूप प्रगतिशील आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वितरण करण्यात आले। शाळा प्रवेशाच्या कार्यक्रमाला गावातील सरपंच सुनीता शेळके, शाळा व्यवस्थापन समिती प्रमुख भारती चौधरी यांच्यासह शिक्षक व गावातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते। शाळा प्रवेशाच्या या उपक्रमामुळे प्रत्येक गावकऱ्यांना प्रति पंढरपूरचा अनुभव येत होता। विसे न्यूज करता चांदूर रेल्वे येथून शहजाद खान यांचा वृत्तांत।